आज आपण बनवूयात शेवग्याच्या शेंगाचे थालीपीठ. तर त्याचं साहित्य बघूया आणि त्याची कृतीही बघूया. तरी ते मी घेतलेलं आहे 1 मोठा चमचा जाडसर कुटून धने, छोटा अर्धा चमचा जिरे पावडर घेतलेले आहे आणि अर्धा चमचा अख्खे जिरेसुद्धा घेतलेले आहे. छोटा अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे. हे रंगाचं लाल तिखट नाही, साधं आपलं नॉर्मल तिखट आहे. आणि 1 मोठा चमचा अद्रक लसूणची कुटून घेतलेली पेस्ट आहे आणि चवीनुसार मीठ, अर्धा छोटा चमचा हिंग. आणि आता आपण शेवग्याच्या शेंगा वाफून घेऊया. शिजून जर घेतल्या तर त्या आपल्याला पीठ मळताना ते जास्त पातळ होतात, म्हणून मी वाफून घेतलेलं आहे. खाली पातेल्यात पाणी घालायचं आणि वर चाळणीमध्ये ठेवून त्या वाफून घ्यायच्या, म्हणजे जास्त त्यामधला गर पातळ होणार नाही. तर आता या छान शिजलेल्या आहे. 10-12 मिनटं लागलेले आहे शिजायला. आपण त्या थंड झाल्या की त्यातला गर काढून घेऊया. म्हणजे थंड झाल्यानंतर आपल्याला काढायला तो व्यवस्थित काढता येईल. हातही आपले पोळणार नाहीत. तर ते एका ताटामध्ये काढून घेतल्यानंतर 5-10 मिनटात त्या थंड होतात आणि मग आपण त्याचं गर काढून घ्यायचं. आता मी ह्या 2 बॅचमध्ये करून घेणार आहे, म्हणजे मी जास्त माणसांसाठी करणार आहे हे थालीपीठ, म्हणून मी जास्त शेंगा घेतलेल्या आहे. तर आता आपण ह्याही पण उकडून घेऊया. आता शेंगा आपल्या थंड झालेला आहे. आपण त्याला मध्ये चिरा द्यायचा आहे आणि मग आपल्याला चमच्याने हा गर चांगल्या प्रकारे काढता येतो. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या सर्व शेंगा चिरून घ्यायच्या आहेत. त्यातला गर हा चमच्याने काढून घ्यायचा किंवा चाकूने हळूवारपणे काढून घ्यायचा, म्हणजे त्या शेंगातल्या ज्या रेषा असतात त्या पण आपल्याकडे गर काढताना जास्त येणार नाहीत. तर हे बघा, छान असा गर निघतो आहे आपला त्यातला, कारण ह्या छान शिजलेल्या आहे. आणि जर ह्याच्यामधल्या बिया खूप जाड असेल किंवा जास्त मोठ्या असेल तर त्या आपण काढून टाकू शकतो. आणि कोवळ्या जर बिया असेल तर तुम्हाला आवडत असेल तर बिया ठेवायच्या किंवा आवडत नसेल तर काढून टाकायच्या. हे छान सगळा गर काढून घ्यायचा आणि हाताने चांगला स्मॅश करून घ्यायचा. तर हा बघा, असा आपला हा गर छानपैकी निघालेला आहे. आता आपण त्या थालीपीठ बनवण्यासाठी मी इथे 2 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि अगदी थोडंसं पीठ मी अर्धी वाटी इथे कणिक घातलेलं आहे, म्हणजे गव्हाचं पीठ घातलेलं आहे. हे बघा, हा आपला शेवग्याचा गर, 1 वाटी कांदा, 1 वाटी कोथिंबीर आणि 1-2 मिरची घेतलेली आहे बारीक कुटून किंवा कापून घ्या, पण त्याची खूप पेस्ट करू नका. जर तुम्हाला हिरवी मिरची घालायची नसेल तर लाल तिखट घातलं तरी पण छान लागतात. तर आता आपण पुढची स्टेप करूया. तर तो आपण जो गर काढलेला आहे शेवग्याच्या शेंगातला तो इथे घालायचा आहे. आपल्याला आधीच पाणी याच्यामध्ये घालायचं नाही, नाहीतर मग खूप पातळ होईल. मिरच्या पण घातलेल्या आहे. मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे तीळसुद्धा घालू शकता, पण मी फक्त तीळ वरून लावणार आहे. कांदाही छान बारीक मी मिक्सरला करून घेतला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अगदी बारीक कट करून घेऊ शकता. आणि आता आपण हे सर्व मसाले घातलेले आहे आणि हे छान आपल्याला आधी पाणी न घालता ते पीठ चांगल्यापैकी मळून घ्यायचं आहे. म्हणजे आपण आधीच पाणी घातलं तर जास्त पातळ होण्याची शक्यता आहे, म्हणून आपण आधी हा गर चांगला मिक्स करून घ्यायचा. चांगले मसाले मिक्स करून घ्यायचे आणि नंतर जरूरत वाटली तरच आपल्याला इथे पाणी घालायचं आहे. आता हे चांगल्यापैकी आपण मिक्स करून घेऊया. तर आत्तापर्यंत आपण याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे. आता थोडंसं 1 किंवा 2 छोटा चमचा इथे तेल घालायचं आहे किंवा तुम्ही तूपही घालू शकता, पण तेलच घातलेलं बेटर राहणार आहे. आत्तापर्यंत आपण पाणी घातलेले नाही तरीही हे इतकं ओलं झालेलं आहे. त्यानंतर आपण अगदी हळूहळू अगदी 2-2 चमचे किंवा 1-1 चमचा हातावर पाणी घेऊन घालायचं आहे आणि त्याला पुन्हा छानपैकी मळून घ्यायचं आहे. जर मीठ कमी वाटत असेल तर मीठसुद्धा आपण इथे टाकून घ्यायचं आहे आणि 5-1 मिनटं किंवा 10 मिनटं थोडंसं झाकून ठेवायचं आहे. आता आपलं हे बघा, छानपैकी पीठ मळून झालेलं आहे आणि 5-6 मिनटं मी आराम करण्यासाठी त्याला मुरण्यासाठी ठेवलं आहे. केळीच्या पानावर मी थापणार आहे. तुम्ही वाटलंच तुमच्याकडे बटर पेपर असेल तर त्यावर थापा किंवा छानसा आपला एखादा कपडा असतो आपला थालीपीठ करण्याचा, त्यावर थापलं तरी चालणार आहे. कपडा असेल तर तो ओला करून घ्यायचा
आता मी थोडंसं तेल लावलेलं आहे ह्या केळीच्या पानाला आणि मी हे हातानेच थापून घेणार आहे. हाताने थापले म्हणजे याची चव अगदी छान येते. जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला हाताने थापून नाही जमणार तर तुम्ही थोडंसं घट्ट करून ते तुम्ही पोळीसारखं लाटूनही घेऊ शकता. हे बघा छान असं झालेलं आहे. वरून तीळ लावलेलं आहे आणि आता मीडियम गॅसवर आपण तवा गरम झालेला आहे त्यावर टाकूया. खाली पण आपण त्याच्यामध्ये होल करून तेल टाकण्यासाठी करू शकतो किंवा तव्यावर टाकल्यावरसुद्धा करू शकतो. वरून पण मी तीळ लावलेले आहेत आणि चमच्यांनी मी आता हे याच्यामध्ये 4-5 छिद्र करून घेणार आहे. म्हणजे त्यामध्ये आपल्याला तेल सोडता येईल आणि थालीपीठ छान असे खमंग होतील. आता या छिद्रामध्ये तेल सोडलं की ते लवकरही व्हायला मदत होतात आणि खरपूस भाजतात. थोडंसं कडेने तेल आपल्याला इथे सोडायचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आपण इथे तूप सोडावं तर तूप घातलं तरीही छान सुंदर खमंग लागतात. तर आता हे एका बाजूने छान भाजलेलं असणार आहेत. आपण उलटून घेऊया. अगदी 4-5 मिनटामध्ये आपलं एक थालीपीठ होणार आहे. बघा छान असं सोनेरी रंगावर आपलं हे थालीपीठ भाजलेलं आहे. दोन्ही बाजूने आपण छानपैकी भाजून घेऊया. सकाळच्या नाश्त्यासाठी म्हणा किंवा रात्रीच्या डिनरसाठी म्हणा तुम्हाला हा अगदी छान पर्याय आहे. तसंही मुलं जर शेवग्याच्या शेंगा खात नसेल तर आपण हे थालीपीठच्या स्वरूपात आपण ते करून देऊ शकतो. हे बघा दोन्हीही बाजूने छान भाजलेलं आहे, काढून घेतलेलं आहे. अशाच प्रकारे आपण सर्व थालीपीठ करून घेऊया. तुम्हाला आणखी एक करून दाखवलेलं आहे. अशा प्रकारे सर्व आपण छानपैकी अगदी मी छोटे छोटे थालीपीठ केलेले आहे. छोटे थालीपीठ केले म्हणजे खायला छान लागतात आणि आपल्याला ताटात घ्यायलाही छान वाटतं. त्यामुळे मी अगदी छोटे छोटे केलेले आहे. तर हे बघा किती छान असे आपले नाजूक हे शेवग्याचे थालीपीठ तयार झालेले आहे. अगदी खमंग लागतात, खरपूस लागतात. आणि आपल्याकडे जर भाजणीचं पीठ असेल तर आपण त्या भाजणीच्या पिठामध्ये सुद्धा हा शेवग्याचा गर घालून त्याचेही थालीपीठ आपण बनवू शकतो. तर हे बघा दुसरंही आपलं तयार झालेलं आहे. आपण पहिल्यासारखंच यालाही छान असं खरपूस भाजून घेऊया. मैत्रिणींनो, तुम्ही शेवग्याच्या शेंगाची भाजी नक्कीच करत असाल, थालीपीठसुद्धा नक्कीच करत असाल तर तुम्ही कशी करता ते मला कमेंटमध्ये सांगा. मी नक्की करण्याचा प्रयत्न करेल. तर यालाही आता आपण तेल सोडूया आणि याला पण छान असं सोनेरी रंगावर होईपर्यंत मस्तपैकी खरपूस असं भाजून घेऊया. ह्याबरोबर आपण शेंगादाण्याची चटणी, दही, लोणचं, लिंबाचं लोणचं, कोणतीही चटणी जर आपल्याला आवडत असेल तर त्याबरोबर खाऊ शकतो. जर आपल्याला काहीच खायचं नसेल त्याबरोबर तर नुसतं थालीपीठ खाल्लं तरी खूप छान लागतं. तर मैत्रिणींनो, रेसिपी कशी वाटली? रेसिपी आवडली असेल तर आपल्या आजूबाजूच्या शेजाऱ्यांना शेअर करा, मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी डेस्टिनेशन चॅनलला फॉलो करा आणि त्यासाठी डेस्टिनेशन चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त मस्त खा, स्वस्त राहा, आपली काळजी घ्या. गुड बाय. ओके. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.